तर लेट्स प्लेचा इशारा होते पंचांमार्फत जाऊयात तर क्वार्टर फायनलच्या दिशेने, जिथे दोन्ही संघ सज्ज आहेत. तर या ठिकाणी क्रिझिंग मध्ये पहिलाच चेंडू, पहिलाच बॉल जयदीप जाधव. पहिल्याच बॉलवर आक्रमण करायचं होतं, अपील केलं जात आहे जयदीपच्या बॅट मधून. नक्कीच एक तडाखा पाहायला भेटणार होता, परंतु मिस फाइंडिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडस अपयश. जयदीप जाधव सकाळच्या सत्रापासून ज्या खेळाडूने हंगामा घातलाय, षटकार चौकारांची आतिषबाजी केली आहे, साठी ज्याने झुंज दिले, तोच सज्ज आहे या क्वार्टर फायनल साठी स्ट्राईक एंड वरती. ओहो, बिग हिट लॉफ केलं जात आहे चेंडूला. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय रेषा पार. दणदणीत चौकार. आजच्या सत्रामध्ये जर का विचार केला तर जयदीप याने संघासाठी आणि स्वतःसाठी बाउंड्री मारूनच खातं ओपन केलेलं आहे. क्या बात आहे. हार्ड हिटर बॅट्समन नक्कीच जयदीप जाधव. नंबर 1 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू काय या संघासाठी मी नंबर 1 आहे दाखवून देते आज या स्पर्धा मालिकेमध्ये. बॅट्समन नक्कीच फॉर्म मध्ये आहे. गोलंदाज समीर शेलार चांगली गोलंदाजी करावी लागेल नक्कीच. ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट अँड पुल बॉलची विच इज सक्सेसफुल. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करतोय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. नक्कीच फुलंदी फायर झालेले आहेत जयदीप. फटक्यामध्ये जर का ऍक्शन रिप्ले चेक केलं तर नक्कीच या ठिकाणी हुक केला जातोय. फलंदाजा मार्फत 2 क्षेत्ररक्षकांचा गॅप चेक करून नक्कीच चेंडूला धावून दिले सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सांघिक धावसंख्या 8. प्रत्येक संघाला थोडस टेन्शन असेल, कारण जयदीप जाधवचा जर का सकाळपासून रेकॉर्ड बघितला तर खूप साऱ्या बाउंड्रीज त्याच्या नावावरती आहेत. हो हो, पुन्हा एकदा या ठिकाणी आणखीन एक गॅप बघण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस अपयश. सावध पवित्र धारण केलाय. नक्कीच डकआउट्स मध्ये थोडस आनंदाचं वातावरण आहे. 9 धावा धावफलकावरती लागलेत. नॉन स्ट्राईक एंड वरती जयदीप जाधव, स्ट्राईक एंड वरती विशाल जाधव. सकाळच्या सत्रामध्ये या सलामीवीर जोडीने भरपूर धुमाकूळ घातलाय. भल्या भल्या टीम समोर थोडस मोठं आव्हान उभं करून ठेवलं होतं या दोन्ही संघांनी. दोन्ही बॅट्समन समीर शेलार पकडून ठेवते दोन्ही फलंदाजांना. लॉफ करायचं होतं, बैठक सजवायची होती, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. एकदा पूर्ण दुसरा धावायचा प्रयत्न. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. थँक्यू सो मच पंच. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये नक्कीच पंचांनी ते कॅच केलं. रोलरला चेंडू लागला होता. नक्कीच कॅमेरा पण जेवढं कॅच करत नाही ना मित्रांनो, नक्कीच पंचांची नजर तेवढी सक्षम असते. लगेच इशारा आला की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आहे. धन्यवाद पंच. 1 रन. सांघिक धावसंख्या 10. लॉफ्ट केलं जात आहे. हवाई हमला चढवलाय. हवेमध्ये आहे चेंडू. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, आणि या ठिकाणी OUT. फलंदाज विशाल जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. या ठिकाणी जर का पाहायचं झालं तर व्यासपीठावरती नक्कीच लॉट्स रेडी होत आहेत. जो संघ या ठिकाणी चिठ्ठीमध्ये येईल तो नक्कीच विमानाचं तिकीट बुक करून फायनल मध्ये प्रवेश करेल, आणि उर्वरित 2 संघ नक्कीच सेमीफायनल साठी सज्ज होतील. कोणाचं नशीब, कोणाचं भाग्य, कोणाचं लक, कोणाचा नशिबाचा दरवाजा आज ठरेल फायनल साठी. एका बाजूला विचार केला कालच्या सत्रामध्ये गावडोशी KFC, आजच्या सत्रामध्ये सकाळी विचार केला रुळे वैभव रुळे, आणि आता मात्र या ठिकाणी या 2 संघांमधला कोणता संघ प्रवेश करेल प्राइज सिरीज मध्ये. नवीन बॅटर प्रकाश. मित्रांनो, कुठलाही संघ असू दे, विजयी होऊ दे, कारण ही KSK ची स्पर्धा आहे. अर्थातच सगळे गाव आपले आहेत, सगळे खेळाडू, सगळे प्रेक्षक वर्ग हे आपले आहेत. चला, टीम मीटिंग नाही घ्यायची.
आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आनंदाची बातमी येते. या ठिकाणी लॉफ केलं जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक नक्कीच एक धाव प्राप्त होईल. विनंती असेल रुळे वैभव रुळे संघाचे कर्णधार आणि गावडोशी केओसीसी संघाचे कर्णधार त्वरितच आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय, कारण आता थोड्याच वेळा आता आपण या ठिकाणी लॉट उडवणार आहोत. जो लॉट उडेल त्याच्यामध्ये एक चिठ्ठी निघेल, कमिटी मार्फत जी चिठ्ठी निघेल त्या चिठ्ठीमध्ये ज्या संघाचं नाव असेल तो संघ नक्कीच फ्लाइट मध्ये बसून फायनल मध्ये प्रवेश करेल. लॉक केलं जाते हवेमध्ये आहे चेंडू, बॅटच्या आउटसाइड आहे जयदीश पाटील, नक्कीच आता मात्र सेफ झोन मध्ये असेल. प्रकाश आणि जयदीप थोडस हार्ड हिटिंग करावे लागणार आहे. सांघिक धावसंख्येला थोडस रोख लागला जातोय. लॉफ्ट करायचं होतं पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक फेकी करेल, नक्कीच एक धाव, एकच धाव मिळेल. 3 चेंडू मध्ये 3 धावा. नक्कीच अजित शेलार खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी, अजित शेलार खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक बॉलवरती सिंगल आली आहे. जयदीप जाधव आणि प्रकाश यांना पूर्णपणे जकडून ठेवले त्यांनी. यावेळी हवाई हमला चढवायचा होता, परंतु बॅटचा अपर फेस ओपन करण्याच्या नादात थोडस मिस टायमिंग झालं. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 14 धावा धाव फलकावरती पाहतोय. चला विनंती असेल की रुळे वैभव रुळे संघाचे कर्णधार आणि गावडोशी केओसीसी संघाचे कर्णधार त्वरितच आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. लॉफ केलं जात आहे, बॅटीचा गेअर चेंज होतोय. नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. जयदीप जाधव 7 चेंडू मध्ये वैयक्तिक 17 धावांची खेळी. क्या बात आहे. नक्कीच वन साइड हिरो म्हणावा लागेल, कारण सकाळच्या 17 मध्ये ज्या खेळाडूने हंगामा घातला या सीझन मध्ये, आता मात्र थोडस जकडून ठेवले. बॅट्समॅनला थोडस या ठिकाणी फसवलं जाते. 2 षटकाखेरीज सांघिक धावसंख्या 20, एक गडी बाद. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक या फर्स्ट इनिंग मध्ये. चला दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल की त्वरितच यायचे आणि चालू असलेल्या दोन्ही संघाचे 12th मॅन अर्थातच विनंती असेल जांजवड संघाचा एक 12वा खेळाडू आणि रेणुशी संघाचा एक 12वा खेळाडू. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू त्वरितच आपण व्यासपीठावरती यायचे आणि रुळे वैभव रुळे संघाचे कॅप्टन आणि गावडोशी केओसीसी संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण त्वरितच व्यासपीठावरती या ठिकाणी आपण लॉट उठवतोय. सोळशी कांदरी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अर्थातच वाळणे 11 क्रिकेट संघ वाळणे यांच्या सहकार्याने आणि अथक प्रयत्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा मालिका अर्थातच वाळणे दशक 2023 ठिकाणी आपण आता अंतिम टप्प्यामध्ये पाहतोय. एका बाजूला जर का विचार केला तर संघाचे कॅप्टन ठिकाणी आहे, दुसऱ्या बाजूला विचार केला तर गावडोशी केओसीसी संघाचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतोय. लॉक केलं जात आहे, हवेमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मिड ऑन, नक्कीच कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज माघारी परतावा लागेल प्रकाश यांना. प्रकाश चिखलीचा पुष्टार. त्याला दोन्ही संघाचे एक एक गलपॅट लवकर होती तिकडे. रेणुची संघ चांदवड संघ. चला थोडस कॉपरेट करा. आपला 12वा खेळाडू लवकरच व्यासपीठावरती आगमन करायचं. या स्पर्धेचे सर्वांनी आदरणीय तेजस्वी भोसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण लॉट उडवण्यात येतोय आणि नक्कीच आपल्याकडे एक आनंदाची बातमी आलेली आहे, परंतु या फर्स्ट इनिंग नंतर आपण ती डिक्लोज करूया. कुठचा संघ या ठिकाणी फायनल मध्ये गेला असेल, फायनल मध्ये कोणता संघ दाखल झाला असेल, मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. लॉफ करायचं होतं, बॅटच्या आउटसाइड एज लागली जाते, नक्कीच जकडलं जाते. वेल क्वालिफाईड पंच या ठिकाणी सूचित करतात इट्स डिक्लेअर झोन. एकेरी धाव. शेवटचे 4 निर्णायक चेंडू असतील. 21 धावा धाव फलकावरती पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात.
लॉक केलं जात आहे. हवेमध्ये आहे चेंडू. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. नक्कीच कोणतीही चूक नाही करणार खेळाडू. लक्षित जाधवची खेळी संपुष्टात. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज माघारी बॅक टू द पॅव्हिलियन. वाळणे चषक 2023 जर का विचार केला तर नक्कीच प्रथम पारितोषिक 25,000 रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक. द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 12,500 रुपये आणि आकर्षक असा करंडक. तृतीय पारितोषिक जर का पाहायचं झालं तर नक्कीच 7,000 रुपये आणि आकर्षक असा करंडक. आणि नवीन बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, रन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर अशा अनेक पुरस्कारांनी धडकणारी ही स्पर्धा मालिका वाळणे चषक 2023 आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. कारण याच्यानंतर एक मेगा सेमी फायनल, त्यानंतर एक मेगा फायनल या ठिकाणी आपण रंगताना पाहणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये जर का विचार केला तर पंचांची भूमिका सुद्धा खूप गेले 2 दिवस सातत्याने आपल्याला या ठिकाणी चांगली लाभली. पंचांचं कौतुक करणं सुद्धा अनिवार्य आहे. त्यानंतर आपण जर का पाहिलं तर ही स्पर्धा मालिका ज्यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, अर्थातच 22 यार्ड्स लाईव्ह टेलिकास्टिंग टीम यांचं सुद्धा कौतुक करणं बंधनकारक असेल. त्यानंतर पाहिलं तर माझ्यासोबत जॉईंट होते गेले 2 दिवस महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्यांनी KSK मध्ये खूप चांगल्या प्रकारे समालोचन केलं. अर्थातच विनोदजी जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी परतपूर्वक सोनेरी सरस असेल. या ठिकाणी जर का पाहायचं झालं तर मंडळाच्या आदरणीय माननीय श्री काशीनाथ दादा सकपाळ, अध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान, महासंघटक आणि वाळणे गावाला वाळणे 11 संघाला ज्यांचा नेहमीच सपोर्ट असतो, त्यांनाच विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. या स्पर्धा मालिकेमध्ये आपलं सोनेरी सरसे स्वागत असेल. ही स्पर्धा मालिका नक्कीच त्याचे शुभ असते. गेले 2 दिवस रंगताना पाहिली तेच आपल्या सर्वांचे लाडके विकासजी वाळणेकर, त्या समवेत या स्पर्धेचे आधारस्तंभ तेजसजी भोसले, आपण सुद्धा या स्पर्धा खूप सारं मनपूर्वक सोनेरी सरचे स्वागत होते. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात 3 गड्यांच्या मोबदल्यात. केले जात आहे नक्कीच, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुहेरी धावेसोबतच सांघिक धावसंख्येमध्ये परिवर्तन. 25 धावा धावपट्ट्यावरती लागल्या जातात, म्हणजे विजयाचं लक्ष 26 धावांचं असेल. 18 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल, तेच म्हणजे रेणुशी 11 या संघाला. चला विनंती असेल लवकरच आपण या ठिकाणी आपली सलामी जोडी खेळपट्टीवरती उपस्थित करायची आणि चांदवड संघ विनंती असेल आपण लवकरच क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचंय. तोपर्यंत आम्ही घेतो विश्रांती आणि या ठिकाणी आमंत्रित करतो महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्यांच्या नावाने खूप साऱ्या स्पर्धा मालिका आपण या ठिकाणी ऐकल्या, तेच या स्पर्धा मालिकेचे खास आकर्षण माझे साथी समालोचक विनोदजी जाधव. आपणास मी विनंती करतो की आपण मायक्रोफोनवरती ताबा घ्यायचा आहे.
थँक्यू सो मच. इथे आपण पाहू शकाल धावसंख्या जमवायची आहे ती मात्र धावफलकावरती आपण जर पाहिली तर 18 चेंडू आणि 26 धावांची गरज रेणुशी संघाला पहिला आपण जर पाहिला तर निर्धाव चेंडू आणि विनंती असेल विकेट गेल्यानंतर जागेवरून सेलिब्रेशन करायचं आहे. आणि पहिलं षटक सुरू असताना जेव्हा 2 चेंडू या षटकातील बॅलन्स असतील नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायचं हे तुम्हाला अगोदर ठरवायचंय. कर्णधाराला सूचना असेल. इथे मात्र आपण पाहतोय एक्सिलेंट गुड डिलिव्हरी आपण पाहतोय. दुसरा चेंडू देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती अजित शेलार, नॉर्थ स्ट्राईक एंड वरती गणेश. आणि ही जुडी जितक्या काळ मैदानाच्या आतमध्ये असेल तेवढं घातक ठरेल SBCC झांझवड संघाला. महत्वपूर्ण लढत आहे, महत्वपूर्ण खेळ. इथे मात्र आक्रमण केलं यावेळेस स्क्वेअर लेगला येईल चेंडू. इथे मात्र येथील या चेंडूवरती 6 धावा. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. चेंडू वरती आल्या 6 धावा. 108 षटकार झालेत आतापर्यंत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, चांगल्या पद्धतीचा खेळ. अजय गणेश शेलर याच्या माध्यमातून आणि अजित शेलर नॉर्थ सेकंड वरती अंक आलाय. गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विशालच्या माध्यमातून. इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते. वाईड चेंडू अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक 7 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. किरणदादा शिंदे पार या पाली किरणदादा शिंदे पाली या मान्यवरांना विनंती यावं आपण व्यासपीठावरती. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. या पण आमच्या या मंचावरती. आक्रमण चढवलंय हवाई सफर हवाई मेल 6 धावा आल्या आणि धावफलक सरसावला गेला. धावसंख्या लगावली गेली ती मात्र 13 या अंकावरती. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू. KSC पुढचं तिकीट मिळालंय आणि रुळे वैभव रुळे टीम आणि याच्यामध्ये जो जिंकेल त्या दोघांमध्ये लढत होईल सेमीफायनलची. रुळे वैभव रुळे आणि विजेता संघ विजयी संघ जो मॅच मध्ये जिंकेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र धावबाची संधी लाभते. काय घडतंय आणि धावबाद झालाय तर मात्र गणेश शेलार अजित शेलार नॉन स्ट्राईक एंड वरती. गणेश शेलार बाद झालाय. एल बॅक टू पॅव्हिलियन. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती आपण जर पाहिल्यात तर 13 धावा 13 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश शेलार बाद झालाय. त्यानंतर आपण पाहतोय अजित शेलार नॉन स्ट्राईक एंड वरती. न्यू बॅटर समीर आपल्याला पाहायला मिळतोय. किरणदादा शिंदे पाली यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. स्वागत आहे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेटचे चाहते असतात आपल्या टेनिस क्रिकेट वरती प्रेम करणारे खूप चाहते आहेत आणि खऱ्या अर्थानं अशा चाहत्यांची देखील गरज असते आपल्या आयोजकांना. सन्माननीय काशीनाथदादा सकपाळ यांचं देखील शुभागमन झालंय आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला स्क्वेअर लेगला भेरकावून दिलंय. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न होईल. गुड इनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या आणि धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 15 धावा 15 रन्स आपण पाहतोय. बरेचसे मान्यवर मंडळी इथे मात्र येत आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. सन्माननीय काशीनाथदादा सकपाळ उपाध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे तसेच जन्नी काळामत विकास मंडळ कळमगावचे देखील मंडळाचे देखील उपाध्यक्ष. वाळणे 11 क्रिकेट संघ वाळणेला देखील त्यांचं विशेष सहकार्य असतं. नेहमी त्यांची सहकार्याची भावना असते. दाते आहेत ते आणि अशा दात्यांची गरज असते. मोस्ट वेलकम. स्वागत आहे आपल्या आमच्या स्पर्धेमध्ये. धाबा झालेत ते मात्र आतापर्यंत आपण पाहतोय
15 धावा 15 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. अजित शेलार शॉर्ट पॉइंट वरून चेंडूला ढकललाय. कार्पेट पद्धतीने चेंडू जाईल सीमारेषेला भेदून छेदून फरार. 4 चौकार. 4 धावा आल्याने धावफलकावरती धावा झाल्यात मात्र 19 धावा धावफलकावरती. अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. वाळणे 11 क्रिकेट संघ वाळणे आयोजित वाळणे चषक 2023 ही स्पर्धा. चेंडू आता आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरील चेंडू वाईड चेंडू आणि धावा आल्या त्या मात्र धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 20 20 रन्स. आक्रमण चढवले आणि चेंडूला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट दिलाय आणि फलंदाज इथे मात्र बाद होतो मात्र अजित शेलार. चांगल्या पद्धतीचे ते मात्र फटकेबाजी सुरू होती आणि आता बाद झालाय तो मात्र अजित शेलार. धाबा झाले त्या मात्र आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 20 धाबा. मनोज यांचा चेंडू आपण पाहिला. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एफर्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धाबा झाले त्या मात्र 20 रन्स. 20 धाबा धावफलकावरती. रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषे लगत आहे आणि एक सिंगल इथे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील संपन्न केली गेली. धाबा झाले ते मात्र आपण जर पाहिल्या तर 22 धाबा 22 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सलेंट बॉलिंग पाहायला मिळते. डॉट चेंडू तर नक्कीच फलकावरती धाबा आल्यात त्या मात्र जर आपण पाहिल्यात तर 22 धाबा आल्यात. धाबा झाल्यात त्या मात्र 22 धाबा. पहिल्या षटकाची या ठिकाणी आपण पाहतोय सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि धाबा झाल्यात त्या मात्र 22 धाबा 22 रन्स आपण पाहतोय. 2 गाड्यांचं बदल आणि आता मात्र 9 चेंडू आणि 4 धाबांची गरज आहे विजयासाठी. त्याला जास्त वेळ दौडू नका विनंती असेल. यानंतर रुळे संघ आणि त्याच बाजूला आपण पाहिलं विजयी संघ यांच्या दरम्यान सेमीफायनलची मॅच असेल. जास्त वेळ दौडू नका प्लीज. आज पारितोषिक वितरण सोहळा देखील असेल. नक्कीच बिग फाईट मॅच असेल. इथे मात्र 9 चेंडू आणि 4 धाबांची गरज आहे. यानंतर रुळे आणि विजय संघ याच्यामध्ये नाणेफेक होईल. 4 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 4 धाबा औपचारिकता बॅलन्स आहे. इथे मात्र आपण जर विचार केला कॅच ड्रॉप झालाय. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. तर रुळे आणि एका बाजूला आपण पाहतोय